नाव ऐकलं किंवा नाव घेतलं की यम थरथर कापतो. यम कोणाला म्हणायचं? यम. यमाची भीती वाटत नाही त्यानं हात वरी करा, त्याच्या बुटाचं मंदिर बांधतो मी. सापडल का? दे बुवा सापडल. यमाला न भेणार. नाना आपल्याला कोणालाही डॉक्टरनं म्हणावा हे 8 दिवसाची सोबती येत आणि पप्याच्या माईनं बदामाचा शिरा करावा म्हणावा खान कशाला देते आता 4-5 दिवसाचा सोबती हे राहू दे न पोरं खातीन मी गेल्या. राहू दे. यमाची भीती वाटत नाही असं माणूस आहे होय बुवा? काळे बुवा माणूस असेल नाही. आणि त्या यमाच्या डोक्यावर पाय तुकोबारायने दिलाय. जगा काळ खाय आम्ही माता दिला पाय, आम्ही माता दिला पाय, आम्ही माता दिला पाय, आम्ही आदरणीय नाना एका महाराजांच्या पाया पडलं एक पुट्ट. महाराज अधिकारी होते. महाराजांनी त्याची इच्छा पूर्ण केली, त्याला स्वर्गाला जायचं होतं. गुरुजी त्या दिवशी सांगितलं होतं मी उदाहरण, वेगात सांगतोय. म्हणे मला स्वर्गात जायचंय. ठीक आहे म्हणले. धरलं कमराला आणि फेकलं वरी. सगळ्या पायऱ्या चढ ते, पण एक पायरी नाही चढता आली त्याला. ती पायरी म्हणजे यमाचं डोकं होतं. यमानं वरून महाराजांना सांगितलं, आदरणीय महाराज मी तुमच्या पायाखालची माती खातो, इतकी तुमच्या पायाखालची माती पवित्र आहे. तुम्ही किती पवित्र आहात. तुम्ही नालायकाला पाठीलं तरी इथपर्यंत येऊ दिलं, पण वरी जाण्यासाठी पायरी आहे माझ्या डोक्याची, आणि याची ताकद, याची व्याप्ती, याचा अधिकार, याची योग्यता माझ्या डोक्यावर पाय द्यायची नाही. महाराज अधिकारी होते. महाराजांनी त्याच्यासाठी दुसरा स्वर्ग केला. एकाची शाटीत पिन्नली, एके सृष्टीवरी सृष्टी केली. दुसरा स्वर्ग. पण त्या स्वर्गात जाण्यासाठी यमाच्या डोक्यावर पाय देणं गरजेचं आहे. त्याला नाही जमलं. आणि तो पाय नानोबर आहे, तुकोबर आहे, नामदेवर आहे, चोखोबर आहे, नाथबाबा, सावता महाराज, शेना महाराज, रविदास महाराज, सोपानदेव, निवृत्ती दादा, गोरोबा काका या लोकांनी पाय दिलाय. त्याच्यापैकी तुकोबर आहे. विश्वातला प्रत्येक व्यक्ती दक्षिणेच्या राजाला भेटतो, आणि तुकोबरायनी त्याच्या डोक्यावर पाय दिला. पुन्हा एक मुद्दा सांगतो. नाना आपण देवाला का भीतो? की आपण नरकाला जाऊ नये याच्याकरता भीतो. आपल्या देवभिरू माणसं आहोत आपण. आपल्याला नरकवासाची भीती वाटते. नकोय नरकाला. काय आवडतंय साबळे बुवा? मोक्ष. महाराज यायनं मोक्ष भांडे घासायला ठुलता. मोक्ष माघारी कमरित दास, मोक्ष माघारी कमरित दास, मोक्ष माघारी कमरित दास. होय सांगोईसी तुका म्हणे, होय सांगोईसी तुका म्हणे. मोक्ष कामाला ठुलाय. याच्या पलीकडे सांगू का? लात घातली मोक्षाच्या कंबरड्यात. मोक्ष सुखा अनुलाथा. पण आपलं वाक्य नाही बरं, मालकांचं वाक्य. मोक्षाला लात मारणारी माणसं, मोक्षाला धुनी भांडी करायला लावणारी माणसं, यमानं नाव ऐकल्याबरोबर धोतर फाटतं यमाचं. यमाच्या डोक्यावर पाय देणारी तुकोबर आहे. काय दर्जा असेल. याच्या पलीकडचा दर्जा सांगू का? याच्या पलीकडचा, याच्या पलीकडचा. नाना आपल्याला चिमुटभर पैशावाली माणसं, तुम्हाला, मला, आपल्याला सगळ्याला मानितात. आपल्या भक्तीला, आपल्या सात्विकपणाला. आपल्याला ही थोडी सामान्य माणसं, बिचारी सात्विक माणसं. संप्रदायाला मानणाऱ्यांना पांचट म्हणायचं नाही बरं कधी. जी भक्तीत नमतात का, जी संप्रदायात नमतात का, मी त्यांनाच मानतो. असे तर लय ऊसातले डुकरं येतं. 2-2 एकर ऊस खराब केला त्या नालायकाने. हो. एक हरामखोर परवाला म्हणला पोराचा वाढदिवस गोव्यात केला, 19 लाख खर्चिले. म्हणलं हो तू 32 पिढ्याचं पाप उतू आलं,
तू यासारखा हरामखोर त्या कुळात जन्माला. विठाला जे इथं सांगतात का, जी परमार्थात लावतात का, ती माणसं पंढरपुरातल्या मालकाला आवडतात. तिथं गिरगावकराची काय कथा आहे. मग ही खालची लोक तुम्हा मला मानतील, काही नवलाची गोष्ट नाही. बसा 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 बसा, पुढे बसा बसा. तुकोबारायला किती मोठी माणसं मानायची. एका जहानशा अल्पज्ञानी, फारशी काही मला बुद्धी नाही, काय असं तिळा इतकं ज्ञान असेल थोडंसं मिळालेलं, तरी पण बापूंना मी आवडलो. मला असं वाटतं जिवंत ते आहे ना, मी मला आजच पाहिलं, मी बी जिवंत ते आहे आजच पाहिलं. मला ते चित्रावरच पाहत होते मोबाईलमध्ये, याच्यामध्ये मोठ्या मोबाईलमध्ये, आणि मी त्याला बघू तर माझ्याकडे तितका भारीच मोबाईल नाही, त्याच्यामुळे मला त्यानं पाहिलं, पण मी त्याला आजच पाहिलं. भारीचा घेईन मी बापू, त्याबद्दल काय नाही, पण आता 90 वर्ष लुगडं घातलं, म्हातारपणी कशाला गाऊन घालू, त्याच्यामुळे आता याच्यावर मरायचं आपल्याला नको. आता कशाला आगावपणा आहे का नाही. हो, कुत्रे भुकतील ना. विठाला आपल्या कष्टातून, आपल्या प्रयत्नवादातून, काबाड कष्टातून 2 पैसे कमवावं, अशा संस्थांच्या ठिकाणी पंगतीची सेवा, इतर आदी करून कुठली सेवा घ्यावी, उत्रेश्वर बापू अशी एखाद्या सात्विक सदाचारी व्यक्तीच्या अंतकरणात येते. आदरणीय शिवाजी भगवानराव जायभाई श्रीरामनगर रुपा बापू, नाना आपल्यासारख्यांना ही लोक मानतात, पण तुकोबारायला कोण मानत होतं माहितीये? जगाचा पाप तुकोबारायकडे मनानं जायचा. पाहुणे घराशी आजी आले ऋषिकेशी, आणि व्यवस्था काय होती? मोडक्याची बाजा वरी वाकळांच्या सेजा, पाचपण व्यवस्थित नाही. वरी गोदड्या होत्या, गोदड्या. काय जेवण्यासाठी व्यवस्था? दरदरीत पाण्या, 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 दरदरीत पाण्या. माझी राधे कन्या, माझी राधे कन्या, काय करू उपचार, काय करू उपचार, काय करू उपचार, काय करू उपचार. दरदरीत पाण्या माझी रांधेल्या कन्या. आज जर दुपारी नाना बापूंकडे जेवायला गेलो असतो, येईन कन्या केल्या असत्या, तर गिरगावकराच्या कुठून कुठून धुपण निघलं असतं. नाही, आमच्यावर घेतल्यावर लय तुमची खसखस पिकली. तुम्ही लय तुकोबारायचे चुलते आहेत का? तुमचे तर चेहरे पाहिल्यावर कळतंय किती पाण्यानं धुतलेले आहेत. तर विठाला खळवतो आला कडीला. अरे तुम्हाला राग येईन म्हणून मायावर घेतो, पण तुमचं दळायला होय ध्यानात ठेवा. विठाला परमार्थाचं माप काढायचंच नाही. एखाद्यानं समुद्रात ढेकूळ टाकला म्हणजे समुद्र गडूळ होत असतो का? असं सगळ्यांकडे बघायचं नाही. विठाला एक सामान्य गिरगावकर काय योग्यता आहे त्याची? जीवनभर भजन कीर्तन करत फिरायचं, कोणाच्या तरी घरचे 2 घास खायचे,
आणि नुसतं भजनासाठी फिरतोय का? याच्या पाठीमागे स्वार्थ आहे स्वतःच्या प्रपंचाचा, निमूटपणे मान्य करावा. तरी पण एखाद्याच्या घरी सगळी पक्वान्न केली, पाणी जर माठातलं दिलं, त्यांच्याकडे बिस्लरी नव्हती हो, त्यांच्याकडे जारचं पाणी नव्हतं हो. इतकं वारं घुसत नाना आमच्याकडं, इतकं. तुकोबारायच्या घरी जगाचा बाप जेवल्याच्या नंतर तुकोबारायच्या डोळ्यातून पाणी आलं आणि विटेवरच्या मालकाने विचारलं, का रडता? मुखशुद्धी करता सुपारी नाही. काय दिलंय मुखशुद्धी करता? मुखशुद्धी तुळशी दळ, तुका म्हणे मी दुर्बळ. तुकोबाराय म्हणतात, देवा तुळशीचं पिकून खाली पडलेलं पान मी तुम्हाला देऊन टाकते, माझ्याकडे तुम्हाला सुपारी, विलायची, बडीशोप, लवंग वगैरे काही नाही. काय परिस्थिती हो नाना. विश्व ज्याच्या ताब्यात येतो जगाचा बाप तुकोबारायला मानतो. देखवी ऐकवी एक नारायण, ह्या संपूर्ण क्रिया ज्याच्या कृपेनं चालतात त्याला जगाचा बाप म्हणतात, आणि तो तुकोबारायला मानतो. याच्या पलीकडे सांगू, एकट्या तुकोबारायला मानत असेल न पण नाही, तुकोबारायवर आतूट प्रेम करणाऱ्या त्यांच्या धर्मपत्नी त्यांच्या पायाची माती चाटावा इथपर्यंत देवाची मजल. जिजाबाईच्या पायात काटा मोडायचं निमित्त, काटा बी त्यानंच मोडायला लावला. काट्याला सांगितलं जिजाबाईच्या पायात प्रवेश, मधात ऋतू. हो, त्याचीच ताकद, त्याचीच ताकद, त्याचीच ताकद. आणि तो काटा काढण्याच्या निमित्तानं पाय पुसावा, तोंडात बोट घालावा, पुन्हा पायात लावा, तोंडात बोट घालावा, पुन्हा पायात लावा. पायाला लागलेलं बोट 4-4 बारे तोंडात घालावं. ही तुकोबारायच्या धर्मपत्नींचा दर्जा. देव इच्छी राजा चरणाची माती, देव इच्छी राजा चरणाची माती, आवत चालती मागे 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 मागे, आवत चालती मागे मागे. देव इच्छी राजा चरणाची माती, देव इच्छी राजा चरणाची माती, आवत चालती मागे 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 महाराज. या लोकांच्या पायाच्या मातीची अपेक्षा पंढरीतला मालक करतो अण्णा. आता आलं बरोबर होतं. कधी कधी मेमरी कार्ड लोड, मोबाईल पण हँग होतो ना. आणि आमची येती जाती नेमकीच झाली. त्या दिवशी भेट झाली ना आज भेट झाली. त्याच्या आधी अण्णांची ना आमची भेटत नव्हती. विठाला एवढी व्याप्ती माझ्या देहूतल्या मालकांनी. म्हणावं माझी वाणी पुरत नाही. जिथं तुकोबारायनी म्हणावं माझी वाणी पुरत नाही, एका ठिकाणी तुकोबारायवर देवाच्याही पलीकडचं आतूट प्रेम करणारी निळोबाराय सुद्धा म्हणतात. काय त्यांचा जिथं निळोबारायनी सुद्धा म्हणावं मी किती वर्णन करू. काय अधिकार आहे लोकांचा, काय भक्तीचं सूत्र असेल या लोकांचं, काय टोक असेल. तिथे गिरगावचा बाळू किती सांगणारे संत. चला तुम्ही जेवढा आशीर्वाद देताल तेवढा बोलण्याचा प्रयत्न करेल. मोठ्या श्रद्धेने, मोठ्या अट्टहासाने, मोठ्या भावयुक्त अंतकरणाने या पंचक्रोशीतल्या सर्व सद्भक्तांनी आतूट केलेला जिव्हाळा, आतूट केलेलं प्रेम, आतूट त्यांच्या अंतकरणातलं या समाधीधन सद्गुरू सीताराम बाबाविषयी असलेलं प्रेम, समाधीधन या तमाम वारकऱ्यांच्या अंतकरणातलं एक नाविन्यपूर्ण स्थान सीतारामगड. अशा सद्गुरू विषयी असलेली तळमळ ते ब्रह्मांडाच्या मालकाचे, विटेवरच्या मालकाचे भक्त होते. एक निष्ठावंत नामधारक होते, एक निष्ठावंत वारकरी होते. त्यांच्या अधिष्ठानानं पुनीत असलेला हा पवित्र सीतारामगड, अशा अधिष्ठानावर पुढचं अनुयायी तत्व ज्यांच्याकडे आलेलं आहे असे आदरणीय पूज्य श्री नाना
यांच्या वतीने मला अण्णा माझ्यासारख्या सर्वसामान्याकडं गिरगावच्या बाळूकडं आज कीर्तन करण्याचा योग आला, माझं ते परम भाग्य. अशा पवित्र अधिष्ठानावर अण्णांच्या वतीने मृदंग क्षेत्रातलं नाविन्यपूर्ण रत्न आदरणीय आसारामजी महाराज साबळे बोलत होते. आज हजरही आहेत, त्यांनाही प्रणाम. हरिभक्ती परायण मृदंगाचार्य अंगद महाराज तुम्हाला सुद्धा प्रणाम. उत्तरेश्वर बापू वांगीकर आहेत, आदरणीय आमचे हरिभक्ती परायण हरिभाऊ महाराज काळे गोड आवाजावर प्रभुतोय, त्यांनाही धन्यवाद प्रणाम. या बाजूचे आदरणीय भारत महाराज मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या, आमचे आदरणीय धन्यकुमार महाराज, त्यांच्या आवाजाला खूप धन्यता, नावही धन्यकुमार. आदरणीय ऋषिकेश महाराज ज्यांनी सुरुवात भारदस्त वजनात केली, त्यांनाही प्रणाम. आमचे महिन्याचे वारकरी विभीषण महाराज, पूज्य श्री वैकुंठवासी स्वर्गीय कारभारी बाबांच्या दिंडीत 19 नंबरमध्ये चालतात. मला चालायला काही अन्ना त्रास होत नाही, मी चालत असतो. पण ज्या दिंडीत चांगलं भजन चालते तिथं आपला तोंडाला रुमाल बांधायचा आणि पताक घेऊन कडीनं भजन ऐकत चालायचं. 1 नंबरचं भजन. अशा काही ठराविक 10-15 दिंड्या, त्याच्यापैकी कारभारी बाबांच्या दिंडीमध्ये गोडसं भजन असतं. 19 नंबरमध्ये मी पुढे चालत असतो. म्हणजे लगे दिंडीच्या पुढं नाही, म्हणजे मी ज्या दिंडीत चालतो त्या दिंडीतून थोडंसं पुढं. चांगलं ऐकायचं, आहे का नाही? चांगलं ऐकायचं. चांगलं करायची ताकद नसली ना तर चांगलं पाहत जावा, चांगलं ऐकत जावा. रस्त्यावरले काटे जर नाही उचलता आले तर नको उचलू, पण सोंबळ्या दुसरे टाकू नको ना. भला किसी का कर न सको तो बुरा किसी का मत करना, भला किसी का कर न सको तो बुरा किसी का मत करना. पुष्पा घर नहीं बन सकते तो कांटे बन कर मत रहना, पुष्पा घर नहीं बन सकते तो कांटे बन कर मत रहना. किसी को कर ना सके तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते कांटे बन कर मत रहना, कांटे बन कर मत रहना, कांटे बन कर मत रहना. वा धन्यकुमार महाराज. आदरणीय विकास महाराज व्हायचे, त्यांच्याकडे 550 विद्यार्थी आहेत, त्यांनाही प्रणाम. ज्यांच्या मुखारविंदातून रामकथा आपण श्रवण करता, आदरणीय आमचे विश्वंभर महाराज माळोदे, ते सुद्धा मनाचा मोठेपणा करून इथं बसलेले. नाही तर बऱ्याच संप्रदायातल्या लोकांना कोणाच्या पुढं बसा वाटत नाही. आणि माझं एक तत्व आहे, कोणाच्या बी पुढं बस बी जाऊ नका. कोणाच्याही पुढं नाही बसायचं. हो असो. इथं उपस्थित सर्वजण मृदंगाचार्य मंडळी आहेत, तुमच्यासोबत साथ करणारी सगळी आमच्या भागातलीच लेकरं आहे ती. आदरणीय गुरुजी जीवन परमार्थात गेलं. गुरुजींचं परिसरात कितीतरी वारकरी निर्माण केले. गुरुजींनाही मनपूर्वक प्रणाम करतो. अण्णा एखाद्याचं नाव विसरलं असेल माफ करा सगळ्यांना. वा वा. आदरणीय पूज्यश्री बाळासाहेब महाराज जाधव ऐकायला आणि बाळू कीर्तन करायला. कधी कधी काय होतं माहितीये का, आडत दुकानदार ऐकायला आणि झाडून काढणारी कीर्तन करायला. विठाला सर्वांना प्रणाम करतो. काय वानू आता न पुरे ही वाणी. काय असेल बरं असं संतांकडं की जेणेकरून देहूतल्या मालकांनी म्हणावं माझी वाणी पुरत नाही. तुम्ही जेवढा आशीर्वाद देताल तेवढ्याला 5-4 अशी थोडी मुद्दे तुमच्या पुढे मांडले. एकदा युद्ध चालू होतं, ते क्रतात्रेता युगातलं युद्ध. आणि युद्धामध्ये एका बाजूनं पूर्णतः राक्षस. वाक्य नीट ऐका.
रावणाच्या बाजूनं मानवी एकही माणूस नव्हता. एकही नाही. एका रामायणातून बी सांगायचं नाही. तुम्ही जेवढी रामायणात तेवढी पहा, तेवढ्या रामायणातून एकही तुम्हाला उल्लेख असा सापडणार नाही की रावणाच्या बाजूनं एखादा माणूस युद्ध करण्यासाठी होता. एकही नाही. आणि प्रभू रामचंद्रांच्या बाजूनं लक्ष्मण जर सोडून दिले तर एकही माणूस नव्हता. सगळे कोण होते? पशु होते. पशु वानरां गोलांगोळ असतील, ऋष म्हणजे अस्वल असतील. 18 पद्म वानर, 72 कोटी ऋष आणि 56 कोटी गोलांगोळ. काय वानो आता न पुरे वाणी सांगतोय. एक बाजू जर पाहिली तर निशाचरो भय कृतुंजनायति व्याध सर्वयनस्ति जनयो मानवयति न जान सुधायं कालखंड भय तत्त सुधा राई मात्रयन गुणंत्रयो यो राई मात्रयन गुणंत्रयो मानवयनियन भेद जनो. राई म्हणजे मोहरी इतका मानवी गुण असणारा एकही माणूस रावणाकडे युद्ध करण्यासाठी नव्हता. आणि लखनलाल भाऊ जर सोडून दिले बापू तर एकही व्यक्ती प्रभू रामचंद्रासोबत नव्हता. फक्त पशुच होते. पशुच. ह्या सगळ्यांच्या मालकाला जर पैठणचे मालक पशु म्हणत असतील तर बाकीच्यांना का म्हणू नये? येऊनी जन्मला मरकट. वानर कशात येते? पशुमध्ये अण्णा. जिथं मारुतीराय जर पशुच्या यादीत म्हणत असतील पैठणचे मालक तर बाकीचे वानर तर पशु असतीलच. ऋष म्हणजे अस्वल. आणि तिकडं राई मात्र यती मानवयो. भाष्यकार सांगतात, भाष्यकार एका मोहरी इतका सुद्धा माणूस नाही. असं तुंबळ युद्ध चालू झालं. काय विचाराची देवाण घेवाण चालणार आहे वांना. राक्षसाला काय सांगा, त्याचे सगळे व्यवहार रात्री. व्यापारी जे निशाचरी. काय त्याचं काय शिस्त आहे का त्याच्यात? एक भजन्या सोडून दिला. एक भजन्या बिभीषण जर सोडून दिला तर बाकीच्याचा काय विचार घेत? एकच भजन्या होता, पण चांगला भजन्या होता. चांगला भजन्या. वक्ते बाबा नागपूर प्रतीतला एक अभंग म्हणायचे. त्याच्या भजनाच्या प्रतापाने त्याचं घर नव्हतं जळालं. घर प्रतापी सबळ नामाचिया तुका म्हणे अग्नी झाला से शीतळ. प्रतापे सबळ नामाचिया लंकेशी उराले बिभीषणाचे घर. लंकेशी उराले बिभीषणाचे घर. हो हृदयी सीतावर मनोनिया हृदयी सीतावर मनोनिया. हृदय सीतावर मनोनिया हृदय सीतावर मनोनिया. बाबांचं नाव काय घेतलं? एका ठिकाणी एक जण भेटला भजन्या. मलंग भाईवानी कपडे घातलेले, धोतर बी नव्हतं त्याला. मलंग भाईवानी कपडे घातलं आणि ते म्हणला अभंग शपक आहे. म्हणलं सोंबळ्या गाणे म्हणल्यापेक्षा चांगला आहे ना. आणि त्याचे तर तू बुट धुवून पितू. विठाला काय झालं माहितीये का? बऱ्याच लोकांना कुठं पकडता येतील ते पकडायचा प्रयत्न करतो. तुला बायको भेट नाही सोंबळ्या, तू आमच्या नाकात काड्या घालतोय. भेट नाही पेक्षा पप्याची माय कदरली आणि ते आमची माप काढितो. चला. लंकेशी उरले विभीषणाचे घर.
एकट्या 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 हृदय सीतावर म्हणून या भजन केलं अण्णा बिभीषणानं. पण आता त्याला जाऊन सांगावा तर जो ऐकतोय तो ऐकण्याच्या मर्यादेच्या पलीकडचा आहे, मतांध आहे. हो, कांधळा झालाय, बुद्धीचा आंधळा आहे. अत्यंत विद्वान रावण बुद्धीचा आंधळा, भयानक श्रीमंत रावण श्रीमंतीचा आंधळा, आणि सर्व देवता शक्तिबळाव एकत्रित केल्या बलाचा आंधळा. रावणासारखी विद्वत्ता कोणाकडे नव्हती. अण्णा तुम्ही टपराची इमानं पाहिले असतील, मी पण पाहिले. वरी जातात ना सर 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 सर, एखाद्या वेळेस जर आभाळ आलं ना सरंबा आणि लय असं धोकं गिका आलं की ती मधून एक बाई सांगते, कृपया यात्रीगण ध्यान दीजिए मौसम बहुत खराब है. आता का झाडावर टेकी ती बाई विमान, का समुद्रात आदळी ती सकू मारी ती का मधल्याला, आणि ती 5-4 मिनिटांनी आपली यात्रा सुखमय झाली. लगेच ते लय पळत म्हणा ते बोलत. त्याला का आडू आहे का ब्रेकर आहे का झाड आहेत का काय आहे का पुढून काही आलेत कोंबड्यान शेळ्यान चित्रण पित्रण काय रे सन 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 पळतच. किती विद्वान. रावणाला विद्वानाची पारख होती. त्याच्याकडे एक प्रभदत्त नावाचं विमान होतं. या विमानात एके दिवशी सीताई साहेब, एकाच गोष्टीने सांगतो रावण किती विद्वान आहे. 127 विद्वान लोक, त्याच्यापैकी तत्वकुंभ नावाचा विद्वान. रामायणात पाहायचं नाही बरं तुम्ही. रामायणात पाहून पुन्हा म्हणताना बाळानं का उसातलं सांगितलं काय, असं लय होतं. आम्हाला एक जण भेटलो, तुम्ही कशातलं सांगत आम्हाला कळतच नाही. वाचणं सोमळ्या, बुटकभर पाणी घ्यायला आणि समुद्राला आंघोळ करायला, आणि तो थुत्तर तू धुतलत नाहीस तो, आणि चालला समुद्राला आंघोळ घालायला. विठाला कीर्तनात गप्पा हाणायच्या नाही. कीर्तनात गप्पा हाणल्या, सटाके हाणल्या, यम सटके हानीत असतो. ही जागा सटके हाणायची नाहीच, यमलय सटके हाणतो. इंच भर जागा टूत नाही लाल करायची. विठाला काय सांगू लागलो. तत्वकुंभ नावाचा व्यक्ती विमान केलं अण्णा, 14 विमान. त्या विमानात सीताई साहेबाला टाकल्या का बसण्याच्या घरातली अनुयायी व्यक्ती होती. त्रिजटा रडू लागली आणि सीताई साहेब मध्ये बसल्यावर पुन्हा हसू लागली. वेगळाच सांगतो. तर सीतेनं राक्षसनीला सांगितलं, तुम्ही मला उचलून मध्ये टाकले, आता उचलायची गरज नाही, मी मनानं खाली जाते मनानं मध्ये येते, फक्त मला एकदा त्रिजटीची सोय पाहू द्या. आणि सीताई साहेब त्रिजटीकडे गेल्या आणि तिला विचारलं, हे त्रिजटे, रुदंती को भवा हास्याती को भवा, येती हृदयास तू आनंदो भय व्याप्ती. आणि रुदंती को भवा, तू कशा करता रडली आणि कशा करता हसली. 5 मिनिटात तू सगळं प्रकरण. 5 मिनिटापूर्वी बोंबलत होती, रडत होती, आणि 5 मिनिटाच्या नंतर हसायला लागली. नेमकं काय, तू चुलत्याला मिळाली का रावणाला मिळाली. नाही म्हणे, नाही, मी रडे याच्या करता की रामप्रभूंचं डोकं कापून आणलं हे खोटं आहे मला पक्क माहित होतं. पण आदा कदा जर खरंच असेल तर रावण हा भयानक शक्तिशाली आहे. पहिल्या 80,000 तुझ्याशी लग्न करणं त्याला एवढं काही अवघड नव्हतं. याच्याकरता मला रडू येत होतं. मग हसली कशा करता. मी हसले याच्या करता, राम जिवंत आहेत, राम जिवंत आहे त्याच्याकरता हसले. तर अण्णा सीतेनं तिला विचारलं, 5 मिनिटापुरती तुला राम नाहीत अशी शंका होती, आहेत किंवा नाहीत अशी शंका होती, आणि 5च मिनिटात तुला कसं काय कळालं राम जिवंत आहेत. ह्या विमानाची अशी खासियत आहे, या विमानाला विधवा स्त्रीचा पाय लागला की विमान जळून जाते. आणि तू बसल्याच्या नंतर विमान जळत नाही, याचा अर्थ राम जिवंत आहेत. रावण विद्वान किती असेल अण्णा याचा विचार करा ना. असं विमान करता येईल का बाकीच्या याला. विठाला विठाला रावण शक्तिशाली किती होता बघा, दर्जा किती मोठा होता रावणाचा. आता एखादा ग्रह जर अनुकूल प्रतिकूल काही असेल ना तर त्याला आमच्याकडे यावं लागतंय. आमचं काय झालं महाराज, 90 एकर जमिनी पण हिसाब झिरोच व्हायलाय. मला व्यसन नाही, पप्याला व्यसन नाही, पप्याची माय तंबाखू खात नाही, हो मला काहीच नाही हो, पण आमचं कसं वाऱ्यावरच उडायले. मग आम्ही लगेच सांगत असतो, आपलं नाव काय, आपल्याला आमका ग्रह. आणि ते काय खोटं नाही, ज्योतिषशास्त्र आहे ना. ते काय आता कोणी काल परवा थोडं निर्माण केले, पूर्वीपासून. मग आमच्याकडे यावं लागते. मग आम्ही त्यांना सांगावं ह्या ग्रहाचा कोप आहे, आमका कोप आहे. मी काल एक पुरावा सांगितला.
वितंडो भय जायते न तत्राति कालायाम द्वंद्वां वितंडेषु भय शांतिरेवम यत् प्ररेकाति छेदायाम शिरसा भजायते नाम. दोन लोकांचं भांडण साबळे, दोन लोकांचं भांडण, आणि दोन लोकांचं भांडण सात्विक माणूस मिटवायला गेला आणि याच्या डोक्यात काठी लागली. ग्रहाचा कोप. एक ग्रह कोपला तर इतक्या भानगडी. तुमची आमची कथा नाही. काशीतल्या मालकाला 4.5 का 7 तास पाण्यात बसावं लागलं. 7.5 तास पाण्यात. इतके ग्रहाचा प्रचंड कोप असतो, इतका प्रचंड. आणि या 9च्या 9 ग्रहाच्या पायऱ्या केल्या त्या रावणानं, पायऱ्या. आणि त्याच्या पाठाडावर, आणि ते पुन्हा सोयीशी नव्हते ठुले, पालथे टाकले होते रावणानं, पालथे टाकले होते ग्रह. नवाम न येतो य पदा स्त्रियानाम. 9ची 9 पायाखाली असे कच 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 तुडीत वरी जात होता. दर्जा काय असेल कल्पना करा, काय दर्जा असेल. श्रीमंतीच्या बाबतीत त्याची एक घराचा एक पार्ट ऐकल्या 13-12 पंतप्रधान. कोणाची मायविली त्याच्या विरोधात पंतप्रधानाला फॉर्म भरायची. अशा 7 कोटी घर श्रीमंत. तुका म्हणे ज्याची संपदा. वारकरी संप्रदायातल्या व्यक्तींनी कोणाच्या श्रीमंतीला चोंभाळलं नाही. श्रीमंती फक्त बापू 5च लोकांची चोंभाळली. त्याच्यात 1 नंबरला राजा भरत आणि 2 नंबरला रावण. 3 कोण होते घरी गेल्यावर बघा, कुठं थोडं घेतलं सगळं सांगायला. विठाला आणि 1000 2000 4000 कोटी वाल्याला तर हे वारकरी संप्रदायातले हे 18 लोक बुट उचलायला पण ठुत नव्हते. विठाला राजा भरत, ज्याच्यामुळे या देशाला भारत देश नाव पडले. बापू या देशावर आई जितकी लेकरावर प्रेम करते असं वात्सल्यानं गोडस प्रेम केलं. भरताग्रो संस्थिता देशायाम भारतेषु. म्हणून आमच्या कर्मकांडात भरतखंडे यज्जायते सर्वस्थिता अद्य सर्वस्थिता सीतारामगडा यती पंचमदीन हरिभक्तीपरायण बाळू महाराज गिरगावकर अधिष्ठान अन्ना यती सर्वहा यती पूज्यस्थाना सर्वतः देव समाधिधन सर्वातिताय श्री सर्वहाय पुरुषार्थो भव्याप्त्या यज्जायते वैष्णवास्थित पुनिता सर्व क्रियायाः यत् मंगले सर्वहा. आसाराम महाराज साबळे हे तत्रातिथी भवती धायती सर्वादि जायते. नाव माहित नाही. अंगदायती शर्मन्ये सर्व आयती सर्व यत् भवाति पुण्यायत कालाय सर्वाय धन्य कुमार यती शर्मन्ये हे विभीषण शर्मन्ये हो उत्तरेश्वर बापू शर्मन्ये हे काळे महाराज शर्मन्ये. नाव माहित नाही. तत्रादो सर्वादि जते. यजमानस्तो सर्व स्थितम बापू शर्मन्ये. बापू हुकले म्हणजे दारुळ्या झोपला. दारुळ्या कळत तुम्हाला ऊसाला भेजिनार. दारुळ्या झोपल्या, ऊस कोरडा आणि एरंडच भिजले. गेलन पाणी वड्या. तसं गिरगावकरांनी बापूच सोडून दिले. विठाला ग्रहाचा कोप. 9 ग्रह पालते. श्रीमंतीच्या बाबतीत तो राजा भरताचं वर्णन केलं. सर्व भोग संपन्न. पैठणच्या मालकांनी भरताचं फार वर्णन केलं. त्याच्यामुळे या देशाला भारत देश नाव पडलं. त्याच्यानंतर श्रीमंती वाखाणली अण्णा फक्त रावणाची श्रीमंती वाखाणली. एवढा मोठा प्रचंड श्रीमंत रावण. युद्ध चालू होतं. इथपर्यंत आलतो ना. युद्ध चालू होतं आणि हे युद्ध चालू असताना पंढरपुरातले मालक जर्जर झाले. सर्वांगण स्वेदाम शिखेषु चरणार भयो वल्कल्या स्थितानाम कायास्तियो. देवाच्या अंगावरचे कपडे भिजले असं जर रामायणकार म्हणत असेल तर लोक येड्यात काढतील ना आपल्याला. कारण प्रभू रामचंद्राच्या अंगावर कपडे नव्हते. 14 वर्ष 27 दिवस 28व्या दिवशी प्रवेश केलता. तोपर्यंत अंगावर वलकल्लच होते. सगळा घाम आला अंगात, घाम. पण 19 संन्याशापैकी 1 नंबरचे संन्याशी 19 संन्याशापैकी 1 नंबरचा वारकरी 1 आणि देव सुद्धा. अण्णा संत तर संतच उपमा लागेल, देव लागत नसती. पण मारुती राहायला देव अधिक संत.
तो वैष्णवा माझे अतिश्रेष्ठ, म्हणजे वारकरी आहेत. कोणी सांगायचं पैठणच्या मालकाने, मूर्तिमंत शंकरू आळंदीतल्या मालकाने. आणि भगवान शिवशंकर कोण आहेत? देव. इकडे हे कोण आहेत? देव आणि संत दोन उपमा ज्यांच्याकडे आहेत ते मारुतीराय. आणि प्रभू रामचंद्राच्या जवळ गेले, देवाला विचारलं, देवा काय? काही नाही, वाचत नाही मी आज. का? मी असताना काय करशील तू? आता तर मला मास सोडून तुझ्या हातात शस्त्र दिले तर हे पळ कुठे म्हणतील? नाही जमणार. काही नाही प्रभू, ताण घेऊ नका. का मरत नाही? नाही म्हणले, मरतच नाही ते, वाटेल ते प्रयत्न करतो पण मरतच नाही. ठीक आहे म्हणले, मी बघतो सोय. मारुतीराय उठले आणि एका बाईकडे गेले. हा, तुम्ही काहून हसले? हो काळे बुवा, एका बाईकडे गेले. स्त्रियाचा तो संग आणि काष्टा पाशाना, याच्या पलीकडे सांगू का? येती कामिनी छाया येती ग्रसोती हा, यत भेदाय जायते ती चारित्र्य हा. दुष्ट प्रवृत्तीच्या स्त्रीची सावली जरी अंगावर पडली तर 3 दिवसासाठी घातक असते. जाबालींचा पुरावा आहे का? लक्षात घ्या. मारुतीराय एका बाईकडे गेले. त्या बाईला सटवी म्हणतात. तुम्हाला माहित असेल ना सटवी? तुमची नात, तुमची सून, तुमची मुलगी बाळंतीण झाल्याच्या नंतर 5वीच्या दिवशी हळकुंड उघडून त्याच्या सटव्या काढीत येत. 2 सटव्याचे मुंडके खाली, 3 सटव्याचे मुंडके वरी, अशाच काढावं लागतात सटव्या. हो, म्हणजे मला इतकं माहिती आहे, म्हणजे मी काय बाळातीन झालो नाही. मला फक्त वाचायचा नाद आहे, मला वाचायचा नाद आहे. पाहुणी ग्रंथ. हो हो, ती सटवी काढली. सटव्या 7 येतात. राक्षसांचं भविष्य लिहिणाऱ्या. बरं, सटवीला तुम्ही आम्ही खोटं मानणारे कोण शहाणे? अगा सटवीची नवी संबीजे. कोणाचं वाक्य? आळंदीतल्या मालकांचं. मालकांचं वाक्य. तिथं तुम्ही आम्ही चिवडा करून काय फायदा आहे? मी मोजितच नाही प्रारब्धाला. नको मोजू सोमळ्या, नको मोजू तू. आणि तू न मोजल्यानं काय होतंय? तू न मानल्यानं काय होतं? एक जण म्हणला मी याला मानितच नाही. जरशे गुडघे नीट येत ना तोरक मानित नाहीस. जेव्हा उठताना अग गगन, बसताना अग गग करशील का, तवा सुमळ्या तू झुरळायला पण मानशील. प्रारब्धाची काय कथा आहे? विठाला माणसं म्हणते काय खरं आहे त्याच? तोच लय खरं आहे. माय वाक्य नीट आहे का? मारुतीराय 6 स्त्रियांना माय म्हणले. एकीची बी लायकी नव्हती, एकीची बी लायकी नव्हती. बापू ज्याला मोठं व्हायचंय का, लायकी नसणाऱ्यांना सुद्धा माय म्हणा. तुकोबारायला फसवायला आलेली बाई चांगली होती का? जाई हो तो माते न करे सायास. हो, तवा अण्णा तुकोबारायन वरी बोट केलं. मी नाही सांगायचो. वैकुंठवासी नथुराम बाबा क्याळकर म्हणायचे तुकोबारायन वरी बोट केलं, आम्ही विष्णुदास तैशेनो. आता जर तशी घटना घडली तर तुकोबारायला पण कळालं नसतं कोणाकोणाकडे बोट करू. आम्ही विष्णुदास तैशेनो. तेव्हा परस्त्रीला माय म्हणल्याचा दर्जा किती मोठा असतो. मी मंदिरात फोटो पाहिला, प्रतिमा पाहिली छत्रपतींची. अरे काळ्या रात्री चमकत होत, अरे काळ्या रात्री चमकत होत जिच्या रूपाचं ऊन, अशी देखणी होती एका मुस्लिमाची सुन. अरे तिला पाहुनी आई म्हणाला, तिला पाहुनी आई म्हणाला, राजा तो सिलवान. आनंदाने नांदत होती हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होती हिंदू मुसलमान. काय गरज होती अण्णा तिला आई म्हणायची? पण चंद्र सूर्य येतोपर्यंत निष्कलंक नाव साधलं आई म्हणण्यात. एका सुषेण नावाच्या डॉक्टराच्या बायकोला मारुतीराय आई म्हणले. ए माय, ए माय, माय मालकाला सांग ना वानर बाहेर आले.
केवळ वनीचे वनचर पाले खावीर वानर चारी मुक्ती त्यांच्या किंकर सवे सुरवर वंदिती पाला खाणार आले केवळ वनीचे वनचर वनातली माणसे पाले खावीर वानर पाला खाणारे पाला खावनिया वाहिले पर्वत पाला खावनिया वाहिले पर्वत बांधियेला सेतू सिंधुवारे सिंधुवरी बांधियेला सेतू सिंधुवारे पाला खावनिया वाहिले पर्वत पाला खावनिया वाहिले पर्वत बांधियेला सेतू पाला खाल्ला ए माय पाला खाणार वानर आलंय सांग ना मालकाला काय काम आहे तू तिला काय माहित होते कोण आहे म्हणून काय काम आहे तू पहा किती अक्कल असेल त्या बाईला अक्कल एकाच बाईला होती बापू ती राक्षसाची बायको होती पण तिनं तेज कांती प्रसन्न केलता तिचं नाव होतं चंद्रसेना अण्णा चंद्रसेना नाव होतं फार ज्ञानीबाई होती तिला माहित होतं या तेजकांतीला आपलंस केलं की जगाचा बाप आपलंस होतोय हुशार बाई होती ती हुशार बाळासाहेब महाराज हुशार बाई होती चंद्रसेना सुशेन डॉक्टर जगात 2 नंबरचा डॉक्टर जगात नुसत्या भारतात नाही पृथ्वील जितके देश असतील तितक्या देशात पैसे बुवा 1 नंबरचा धन्वंतरी 2 नंबरचा सुशेन पण त्याची बायको मारुती राहील म्हणली काय रे तू काम म्हणला माय फक्त मालकाला बोलव हे 3 बाऱ्या माय माय म्हणाल तू काम काय सांग नाव सांग काही नाही तुमच्या मालकाला माय म्हणा रावणाच्या दाढी मिशा जाळणार आले सारा मेकअप आपण मध्येच पडून गेलो लिपस्टिकन फॅरन लवलीन कुठं लवलीन काय ते चटच केलं काय विषयच नाही ते बापा त्या भावळ्या कापायचा वास्तारा आणि ते कम कापी त्या का एसटीला अडकत मिळच नाही त्याला काय काय कशा असं त्यात बघा मेकअपच उतरलो तिचं मेकअपच आया कुंखाला अण्णा लाखो महाराज मिले तरी ह्या काय कुंकू लावणार नाही त्या टिकल्यात लावत्या कारण 90% महाराजाच्याच ऐकणत हे कशा ऐकत किती पानछटपणा टोकाला गेला बघा ना तुम्ही हाय का कळत मला तर वाटतं याला शिखरच नसेल या पानछटपणाला ह्या कशा ऐकत पण लाईनच का टिकल्या पण इथं लावली पाहिजे इथं लावी ती वरी का कोंबडी बसवायची कांडे गोळायला काय सप्त्याला दम नाही भागवताला दम नाही रामायणाला दम नाही आता शिवपुराणाला बी दम नाही आता हो महादेव कोरडा होत देईन त्याला सर्दी होती काय माहित हो सारो मी खूप उतरलो मला माय म्हणले याच्या सांगतं 6 स्त्रिया दोघीच सांगतो आता 7वीला माय म्हणले बाकी कोण होत्या 4 पुन्हा कधी पाहू ना सगळ्या गोळ्या या खट्या घेतल्यावर ॲक्शन येत असते माय कोण आहेस रे आता राक्षसाचं भविष्य लिहिणार 7वी म्हणजे साधी असेल होती साधी 7वी होती कधी रावणाने एके दिवस तिला विचारलं काय ग आमचं भविष्य लिहितीस हो मग मरण कोणाच्या हाताने तिला माहिती आहे येडपट आहे तुत्तर फोडीन हे तुत्तर फोडीन काही काही लई येडपट असतात बघा सासूच्या हाताने कंदील फुटला सुन म्हणली आता कंदील फुटला त्याने दिसत न गेलं म्हणून मी फळडा पाय पा नाही पिराला कापाव का हिला आणि सुनाच्या हाताने फुटला सहज निष्ठाला फुटला बाई काय उठाडावानी चालायली हिला का माणसं दिसत आहेत का हिच्या डोळ्यात काय चूक गेलेत पास असते
काही रगील रगीलपणाच नव्हतो तसा. रावण तिला माहित होता आपण खरं जरी बोललं तरी येतो तर फोडील. ती हुशार होती. ती म्हणली आपण बोलूच नाही, याचं येणंच वाचावं. हळीत कुंकू एका ताटात कालिलं. आता लग्नात छापे हाणायला काली देत ना. आणि तुळजापूरला गेल्यावर भोगी केल्यावर मागून पुढून आणते असे आणतात ना ते छापे, ते भोगी केल्यावर. हो, आणि ते मामाला हाणते ते. आता आंतरपड धरणाऱ्याला पण हाणायले. याचं तेल गेलं, तूप गेलं ना हाती धोपाटणं आलं. हो, पासाभर नुकती खाल्ली बायकून घरी गेल्या शिव्या दिल्या, मेल्या कशाने धुवा आता हे. हो ना, मामाला तरी आहेर असतो, मामाला आहेर असतो. याला काय हे फुकट कळण शेंडी वळवळ हागावपणा झाला. ते अंतरपट धानणाऱ्याला बी हाणायले. हो, काही दिवसाला लग्नाला येणाऱ्याला बी हाणतेत का काय नाही. विठाला तुम्हाला सांगू का, काही ठिकाणी काही नादळे असते. माणूस कोणी मरू, तरुण मरू, म्हातारं मरू, म्हातारी मरू, कोणी मरू, ते सरण शहाणे वेगळे. एकूण लाकूडला अरे ते का अण्णा ते उशाल घाल. अरे ऐक ना, ते छातडाव टाक. मला असं वाटतंय मड काढून घ्यावा आणि याला माझा पोचा. असे काही नादळे असते. तू लय नादळे काय लय नाद. कुठं कायचा असा तुंतुन्या नाद तू त्या ह्याच्यात बन. असं काय येडपटवाणी करीत तू. काय सांगू लागलो बापू. हा, भविष्य विचारायचं. ते हळद कुंकू कालीलं. हळद कुंकू. रावण म्हणला काय रे, तुम्हाला कोण मारणार आहे ते सांगते. आणि मग ते अण्णा हळद कुंकात रावणानं हात बुडीले. ती म्हणली तुमच्या कपाळाला अशी टेका. बापू असे कपाळाला लावल्याबरोबर कपाळाला पुन्हा काय म्हणले वाचा. त्याच्या अजपुत्रेश दशरथायो त्वं सुतेश रघुनंदनाना. आज राजाचा पुत्र दशरथाचे पुत्र राम यांच्या हातान तू शेवट. इन जर सांगितलं असतं माळो दे बुवा, तो थुत्रीतच हानीत होतो. तोच वाचिलच. आता काय आहे का नाही, तुझ वाचिल. ते रावण त्या दिवसपासून तिला राजदाशी पदवी दिली. 6वी अधिक राजदाशी. मारुती रायन आता रावणानं जवळ धरलेली एवढी मोठी अधिकारी स्त्री ती मारुती रायला आवाजा बोलते, काय रे तो काम काय. बाई माझं काही एवढं असं मोठं काही काम नाही, पण कुंभकर्ण कशान मरण सांगते का. काय बोलायला म्हणे तू. आमच्या गावात येऊन कुंभकर्णाचं मरण विचारतो. मारुती जाग्यावर येतो पटकन. काय वानवाता नपुरे वाणी याच्यावर सांगायला. तर मारुती राय म्हणले, बाई मला जरी तू वानर म्हणत असशील तर काय हरकत नाही, पण तू ज्याच्या भाकरी खातीस का त्याचं गाव मॅच जाळलं. त्याचं गाव मॅच जाळलंय. आणि तू त्याला एवढा पुरुषार्थ समजितीस का पुरुषार्थवान. त्याच्या दाढी मिशा हनुमंत महाबळी, दाढी रावणाची जाळी. पुरुषार्थच फुकला ना. बाई दर हल्ली. ती म्हणली बापा मारुती राय तुम्हाला जर सांगितलं तर ते मला मारीन. आणि ते म्हणजे नाही सांगितलं मी आत्ता मारतो. मी आत्ता मारतो. कारण मारुती राय ज्याचं भजन करतात का त्या देवानं दोन्ही अवतारात आधी बायाच मारल्या. 7व्या अवतारात आधी बाईच मारली ना 8व्या अवतारात बी आधी विष घेऊन आलती ना ती. हो, रूपा फार सुंदरपणाचं सोंग घेऊन आलती ती. तिलाही मारलं. आता जे मालक जरी एवढा दर्जादार तर त्याचं भजन करणारा भेटूय कोणाच्या बापाला. आणि बर नाही काही मारू देऊ नका, मी लिहून देते तुम्हाला. कानात सांगितलं, लिहून दिलं. जा म्हणले. म्हणून नका मी माझ्याकडे आलते. मारुती राय म्हणले मला औषधाची संबंध आहे. शहाण्या माणसानं गुळाशी समन ठेवा, दुकानदाराची जाती विचारूच नाही. माईनं बब्याला पाठीलं, बब्या ए बब्या जाय व किलोभर गुळान. बब्या म्हणला कुठून जाय म्हणला त्या दुकानावर आण. बब्या तिथे गेला. कोणाच दुकान आहे. माईन सांगितलं ते बोलले अमक्याचं दुकान आहे. बब्या असाच उचकाने. बब्याच्या अंतकरणात 150% धुरुडा.
बब्यानं गुळ काय किलो? 30 रुपये किलो. बर 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 बर. तुम्ही कोण आहेत? म्हणले मी आमका आमका आहे. तुमचा बाप बी त्योच होता का? अरे बापरे. त्यानं गुळ नाही दिला, किलो हाणला. आपणाला गी काम घरी गोळ त्याचे याचे गोळ काय पुसू नये, त्याचे याचे गोळ पुसू नये. आपणाला गी काम वाण्या घरी गोळ त्याचे याचे गोळ पुसू नये, त्याचे याचे गोळ. आपल्याला गुळाशी संबंध आहे, त्या दुकानदाराच्या जातीचे काय संबंध आहे? मारुती राय म्हणले मी कशाला सांगू तुझ्याकडे आलतो, मला फक्त औषधाची काम आहे. दे कुंभकर्ण कशाने मरतोय मला इतकं पाहायचं होतं. घामाघूम झालेत पंढरीतले मालक बुवा, पैसे बुवा घामाघूम झाले मारुती बुवा. आणि रामचंद्र जर्जर झाले. पंढरीतले मालक 7व्या अवतारातले. लक्षात आला आता जगत नाही. मारुतीरायने अवस्था पाहिली. मारुतीरायने स्वतःच्या शेपटीला सांगितलं बाई एक काम करावं लागतं तुला, प्रभू रामचंद्राच्या उजव्या किंवा डाव्या बगलात अशा गुदगुल्या कराव्या लागतात. बाळासाहेब बुवा शेपटीला सांगितलं, शेपटीला अण्णा शेपटीला. तर शेपटी मला असं वाटते मारुतीरायला सांगत होती मालक मी तुमच्या अंगाचं एक अंग आहे. शेपटी मारुतीरायचंच अंग होती. मी तुमच्या अंगाचं एक अंग आहे, पण तुम्ही जीवन ज्या प्रभू रामचंद्राला वळून टाकले त्या प्रभू रामचंद्राची चेष्टा जर मला करायला लावतात तर कायमस्वरूपी त्यांनी जर झटका आणला तर शेपटी तुटून जाईल आणि मग काय काय परिस्थिती. मारुतीराय म्हणले तुला मी जितकं सांगतो तितकं कर. अण्णा आता शेपटीला भीती वाटत होती. शेपटी सहज गेलं ना असं केलं. प्रभू रामचंद्र असं झट केलं, एकदा ऐकून केलं असं झट केलं. मारुतीराय म्हणले जरा जास्त गुदगुल्या कर. रडू लागली शेपटी. कशी मस्करी करू, जगाचे बाप आहेत ते. कर ग कर कर. आणि जास्त वेळ काखेत गुदगुल्या केल्या. प्रभू रामचंद्र म्हणले कोण आहे रे? असं माग फिरले. शोभते हनुमंता तुला? काही वाटतं का रे तुला? नुसती रामागड्याची आवडी मोठी, जीवनभर माझ्याविषयी आवड ठेवतो. अरे मी मरायला टेकलोय, काळ श्वास मोजायला माझे, आणि तू माझी मस्करी करतो, गुदगुल्या करतो. मारुतीरायनं कान धरले आणि मालकाला सांगितलं मालक तुमच्या आयुष्याचं माप मोजायला काय यमाची मायवी आली. प्रभू रामचंद्र म्हणले मारताय ते मला, बघा न फिरून. तर ते थोतराव पडलं होतं, ते पडत थोतराव. तर प्रभू रामचंद्रानं मारुतीरायला विचारलं हनुमंता कोण मारलं रे कुंभकर्णाला? तुम्हीच मारलं. काय बोलतो तू? म्हणे सकाळपासून युद्ध करायलो, त्याच्या डोक्याचा केस निघला नाही माझ्या बाणानं, आणि मी तर मागं पाहिलं, तुझ्याकडे पाहिलं आता. म्हणले याच्यातच त्याचं मरण होतं. कुंभकर्णाला वरदानयुक्त शक्ती होती. हे साऊंडवाले वा गोड नाव घ्यायचं विसरलो होतं त्या वाघाचं. चांगली साऊंड सिस्टीम. पवार बुवा वा छान छान. वरदानयुक्त होतं. जो ज्या दिवशी शत्रू तुला पाठ दाखवील त्या दिवशी तू मरशील. आणि सूर्यवंशातल्या लोकांना जीव गेला तरी हरकत नाही, त्यांच्याकडे 6 तत्व होते. जीव गेला तरी खोटं बोलत नाहीत 1, आणि मेलं तरी शत्रूला पाठ दाखवायची नाही 2. मारुतीरायला माहित होतं आपण जर कानात सांगितलं त्याला पाठ दाखवा तर रामचंद्र ऐकतच नव्हते, म्हणून ते नाटक केलं आणि प्रभू रामचंद्राला फिरवायला लावलं. माझ्या तुकोबरायने विचार केला मारुतीराय साधू तर आहेत, पण मी ज्या देवाचं भजन करतो त्या देवाला आयुष्य प्रदान करण्याची ताकद ज्या मारुतीराय नावाच्या संतात आहे त्या संतांचं मी काय वर्णन करू. म्हणून मालक पहिल्याकडे काय भानु आता न पुरे जीवानी, काय भानु आता न पुरे जीवानी, काय भानु आता न पुरे जीवानी, काय भानु आता
भानू आता